याच आजच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला एक काय संदेश देशील, की त्यांनी काय करायला हवं? कारण आजकाल डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. मोबाईल आहे किंवा इतरही वेगवेगळ्या गोष्टी असतील. घरचं दडपण असेल, की अभ्यासात लक्ष दे किंवा किती प्रमाणात खेळावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. अशा या आजच्या पिढीला काय मेसेज देशील, की नेमकं त्यांनी ते बॅलन्स कसं साधायला पाहिजे? नाही, माझं हेच म्हणणं आहे, की तुम्ही मोबाईल वापरा, तुम्ही जे करायचंय म्हणजे पद्धतशीर करा. म्हणजे ते इम्पॉर्टंट असतं. लाईफमध्ये डिसिप्लिन येणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरंय, आहे. खरंय. कारण आत्ता जेव्हा तुम्ही बघता एक 18 ते 25 वर्षाची जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन येणं खूप गरजेचं आहे. कारण डिसिप्लिनमुळे तुमच्या पुढचं जे लाईफचं जे स्ट्रक्चर आहे, ते निभवतं खूप. बट हां. डिसिप्लिन झालं, डेडिकेशन झालं, डेडिकेशन, तुम्ही हार्डवर्क. जे रुटीन झाले, हार्डवर्क झालं, ते नक्कीच करायलाच पाहिजे. कारण त्याला तुमच्याकडे सबस्टिट्यूटच नाहीये. तुम्ही जर घरी बसाल, मोबाईलकडे बघत बसाल आणि तुम्ही बोलाल, की दुसरा कोणतरी ना तुमचा अभ्यास करेल किंवा दुसरा कोणतरी येऊन तुमची प्रॅक्टिस करेल किंवा तुमचं जे स्किल डेव्हलप करेल, तर ते होणं शक्यच नाहीये. मग तुम्हाला नेहमीसाठी मोबाईलच बघावा लागेल. नेहमीसाठी ते ते तर आहेच, पण पुढे काय? बरोबर आहे. लाईफमध्ये तुम्ही तुमचं जे चला क्रिकेटचं करिअर 30-35 मॅक्झिमम 40, खरंय. त्याच्या पुढचं काय? तुमचं शिक्षण असायलाच पाहिजे. बरोबर आहे. शिक्षण असायला हवं. मग पुढचं पण जर तुम्हाला डिसिप्लिन राहायचंय, काय ना काय खरंय. तुम्हाला कमवायचंय, हो. तर ह्याच्यासाठी हे सगळे व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत बरोबर आहे. लाईफमध्ये. आणि जेवढं लवकर तुम्ही ते शिकाल, कारण यंग मुलं काय थोडं असं वाटतं की अरे हा काय पण बोलतोय, बरोबर. ह्याचं हे ओल्ड स्कूल आहे. या, या. पण जे ओल्ड स्कूल आहे तेच तीच खरी पुढे स्कूल आलेत. आहे. तीच स्कूल आहे आणि ओल्ड इज गोल्ड. या, ऑफकोर्स. सो मला असं वाटतं की डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन नसेल तर अचीव काही करणं अवघड जातं.